चला बनवूया त्याची झिंग्याची चटणी. कढई ठेवली, गॅस पेटवलाय, आता टाकून तेल. तुमचं काय चाललंय मित्र मैत्रिणीला करून बघा. तुम्हाला सांगते कांदे, टमाटे, झिंगे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण फोडल्या. आता याची बनवायची आपल्याला चटणी. आता त्याची रेसिपी. त्याला बाहेर घेऊन जा, जरा ठसका होणार आहे. लाईक शेअर करा. तेल टाकलं की आपण टमाटर टाकून घेऊ आणि पाणी. टमाटर कसे तळून निघतात ना पटकन, आणि कांद्याच्या नंतर टाकल्याच्या नंतर ते होत नाही. तेल टाकलं की टाकायचं. मी दिसते कराय काय माहिती, जाऊ द्यायला काय करत. तेल सुद्धा आणले ना, त्यात पाणी करा काय माहिती. सगळं तर टाकू आपण टमाटर. ऐकली भीती वाटते मला अंगावर. भीती तर सगळ्यालाच वाटते. टाकून मिठाला कसं कांदे हो, टमाटर हो, पटकन तळून घेतो. आता झाले आपले टमाटर तळत आले. तळून घेतले की आपण कांदा टाकूया. आता टाकू कांदा. कढाया दोनच, तुम्हाला एक कढई आवडते, माझी फेवरेट कढई. काही पण बनवायचं झालं नाही त्यातून पण आवडते. खूप आवडते. आणि तुम्हाला दिसतंय का नाही कमेंटमध्ये सांगा. मला तर व्हिडिओ लावल्यानंतर व्हिडिओ लावल्याच्या नंतर नाही, व्हिडिओ बघितल्याच्यानंतर समजेल. थोडं त्याच्यात टाकून ठेवू, पटकन तळून घ्या. मित्रमैत्रिणीनं किचन लई छोटा आहे इकडचा. पहिला रूम काढताना किचन मोठा होता, त्याच्यात मग कष्ट दिसला असतं. काय एवढं किचन ॲडजस्ट करावं लागतं एवढं. मी तर केलं आता, नंतर बघू आता चिकूच्या बड्डेला पाहुणे आल्याच्या नंतर त्याला ॲडजस्ट होत आहे का नाही. तर मला कसं सवय पडली आता काय वाटायला 4-5 महिने.
कांदा तळायला जरा वेळ लागतो. कांदा तळून झाले तेव्हा थोडीशी हळद टाकू आपण. हो, आपल्याला तेल नंतर परत टाकायचं. सगळं झिंगे झिंगे तळून झाले त्यांनी. कोणी याला ना झिंग्याला सुकट पण म्हणतो. तुमचं झाला का स्वयंपाक? मग स्वयंपाक जेवण झाले का असं तर सांगा. आता किती वाजते? रात्रीचे 10 वाजलेत. माझा आता चालू आहे स्वयंपाक. कारण की पाणी 6 वाजता येते, 8ला जाते. मग 8च्या नंतर मग आमचं चिकूचं खाणं पिणं, मग त्याचं बघून 8 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत 1 तास त्याच्यातच जाते. मग त्याला खायला बनवायचं भरवायचं. ते काही पटपट थोडीच खात असतं लेकरून, भगवान खात असतं. ते खेळून खेळून चारता कारण की चिकूच्या बापाला जमत नाही चारायचं. मग आता त्याला चारून गिरून झाले. कांदे बिंदे कापता कापता लावायचे. चहा पाणी झालं, पाणी घेण्याच्या नंतर पिलेलं चहा पाणी 2 तास राहते. चला आपले कांदे झाले तळून टाकायचं. हिरवी मिरची पेस्ट केलेली. आणि खरंच मित्रमैत्रिणींना भरभरून प्रेम द्यायला तर माझी एवढा असंच प्रेम देत राहा. एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. खूप खूप तुमचे धन्यवाद. असंच प्रेम देत राहा माझ्या व्हिडिओला, असेच पाहत राहा. खूप खूप तुमचे धन्यवाद. आता टाकून लाल तिखट, 1.5 चमचा एवढा मसाला, थोडासा चवीनुसार. हे कसं आहे माहिती का, ढक्कन लागत नाही, लागलं तर उघडता येतच नाही. कामगारचे भांडे नाहीत का ते फॉर्म निघले होते त्याची ते भांडे मसाल्याचा डब्बा आहे. आता याच्यासोबत ना भात चांगला लागत, खिचडी भात डाळ भाकरी चांगला लागत, त्याच्यासोबत चपाती चांगली लागत. मग आता तुम्ही बोलत असताल मग काय चांगलं लागतं बाई? त्याच्यासोबत बाजरीची भाकर आणि ज्वारीची भाकर, याने छान लागतात. म्हणजे चिकूचं पप्पा ते चिकू झालं. आता बघा तुम्हाला लागत असला तर, मला तिथे नाही लागत. झिंगे कोथिंबीर टाकली. थोडंसं तेल टाकू. आता याच्यामध्ये ना उकळी नाही, डब्यालाच टाकते मी आकारात. मी परत बोलता किती तेल टाकते, तेल ना जास्त टाकत नाही, अंदाजेनं टाकते. तुला मस्त लागतं. गॅस कमी करून झाकून सगळं तळून घ्या.
भाकरी करून तुझ्यावरच्या परत बोलताना की केल्या कळाई भाकरी काय माहिती नुसती सांगायला लागली. अलीकडचा गॅस ना मी फार चालू ना ते घेऊन चालला पटकन तुम्हाला भाकरी दाखवते. माझा आवाज येते काय काय माहिती. चिकूच्या पापाला लावलं फुलं गाडी पिठास पटकन लागलं. बोलत असताना भाकरीची परत गडबडीच आहे बघा. चिकूच्या बापाला केलं चपाती. आता आमच्यासाठी दोघी सासूसाठी करायला भाकरी. त्याला सुकटची चटणी नाही आवडत. परत एक वाफ देऊ. हे लावलं काय तुम्ही? नंतर लावलं जातच नव्हतं ते थप्पड व थप्पड नाही लावलं. देवजा लावलं. एवढी काय गडबड झाली? पाऊस नसतो तुम्ही पटकन या घरात जरा जाऊ दे ना. तिकडचं पण लावलं का नाही? मग आता लाव. इकडचं करता पण व्हिडिओ चालू आहे. सामानाला आपल्या सिग्नल झाड आहे. झाले जरा गॅस बंद करून तुम्हाला दाखवते मी आता. आता 15 मिनिटाचा व्हिडिओ झाला. हे बघा
बघा सुकटची चटणी. हे चालत भाकरी. चला तर मग बाय. लाईक शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ तर एक नंबर झालाय.